छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आजच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृती पुतळा मार्गस्थ कार्यक्रमाला उपस्थित आपले महामहिम राज्यपाल रमेश बैसजी, सांस्कृतिक खात्याचे मंत्री माझे मित्र सुधीर मुनगंटीवारजी, आम्ही पुणेकर ट्रस्टचे अभयराजे शिरोळे, हेमंत जाधव, विकास खारगे आणि उपस्थित सर्व मान्यवर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, केवळ महाराष्ट्राचेच नाही तर अखंड देशाचं आराध्य दैवत म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहतो। आणि म्हणून मी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो, त्यांना वंदन करतो आणि आम्ही पुणेकर या संस्थेच्या सर्वांनाच मनापासून मी धन्यवाद देतो, मनापासून शुभेच्छा देतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली आणि याचा निमित्त म्हणून छत्रपतींचा इतिहास, छत्रपतींचा पराक्रम, त्यांचं शौर्य आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठी राज्य सरकार सुधीर भाऊंच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचे अनेक कार्यक्रम सुरू आहेत। आणि 350व्या वर्षाचे कार्यक्रम सुरू असताना याच वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाकिस्तान सीमेवर स्थापित होणं ही तमाम शिवभक्तांच्या दृष्टीने आणि महाराष्ट्रवासियांच्या दृष्टीने एक अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे आणि याचा आपल्याला सगळ्यांनाच आनंद आहे। आणि अशा या कार्यक्रमामुळे, अशा या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा भारत आणि पाकच्या सीमेवर लागणार आहे हे ऐकून तमाम महाराष्ट्रवासियांचा ऊर भरून आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आपल्या सगळ्यांनाच आहे। आणि या देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील छत्रपती शिवाजी महाराज हाच आपला आदर्श आहे, प्रेरणा आहे, ऊर्जा आहे आणि भारत पाक सीमेवर अशा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रतिकृती असली पाहिजे अशी त्यांची देखील भावना आहे। आणि म्हणून शत्रूशी लढणाऱ्या या आपल्या जवानांना, मगाशी मला अभयराजे सांगत होते की त्या भागामध्ये आपले मराठा सैनिक आहेत आणि त्यांनी आपल्यालाही सांगितलं शिवाजी महाराजांचा पुतळा, त्याचं दर्शन, हे सगळं एक अंगावर रोमांच उभं करणारे क्षण आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी आपल्या मनामध्ये आणि शरीरामध्ये एक आगळी वेगळी ऊर्जा निर्माण होते आणि म्हणून त्यांचा आदर्श, त्यांची नैतिक मूल्य
दररोज आपल्या सैनिकांना मिळत राहावी यासाठीच ही जी काय प्रतिकृती जिथे स्थापन होती आहे आणि मोदीजींची देखील जी काय कल्पना आहे ती आम्ही पुणेकर यांनी प्रत्यक्षात उतरवण्याचा चंग बांधला आहे, त्यासाठी त्यांना पुन्हा एकदा मी मनापासून धन्यवाद देतो. आणि बाकी तर आपण कुठलं बॉर्डर टुरिझम आणि आम्ही पुणेकर 41 राष्ट्रीय रायफल मराठा इन्फंट्री हे सगळेजण एकत्र आलेले आहेत आणि त्यासाठी ज्यांनी ज्यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे त्या सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. आणि या दोघांच्या संयुक्त विद्यमाने जम्मू काश्मीरमध्ये भारत पाक सीमेजवळ असलेल्या कुपवाडा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम सुरू आहे. मला दाखवलं ते आणखी आपल्याला वाढवावं लागेल, त्यासाठी काही कमी पडणार नाही. यासाठी सुधीर भावांनी मी आपल्यासोबत आहे. आणि कुपवाडा असा जिल्हा आहे तिथे कधी बॉम्ब फुटतील कुठून गोळ्या येतील माहीत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहतं आहे, त्यांचा भव्य पुतळा उभा राहतोय. हा दृष्ट लागण्यासारखा समारंभ होईल, यामध्ये कुणालाही शंका बाळगण्याचं कारण नाही. आणि मगाशी आपण म्हणालात सुधीर भाऊ की तिकडे ते पाकिस्तानकडे तोंड करून शिवाजी महाराज तलवार दाखवून उभे राहणार आहेत. मला वाटतं तिकडून येणारे आतंकवादी आणि पाकिस्तानी शिवाजी महाराजांची तलवार बघून आधीच गर्भगळीत झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि आपल्या जवानांना त्यांच्यावर विजय मिळवणं अधिक सोपं होईल अशी खात्री आपल्या सगळ्यांना आहे. आणि म्हणून फक्त आपण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती इथून पाठवतोय असं नाही, तर असे प्रत्येकाच्या मनामध्ये एक भावना आहे की एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज हे एका मोठ्या मोहिमेवर निघाले की काय. खरं म्हणजे भारत पाकिस्तान चालूच आहे ना आपलं, त्यामुळे अशी भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आज आहे. खरं म्हणजे ही केवळ एका प्रतिकृतीची किंवा पुतळ्याची स्थापना होत नसून देशाचे रक्षण करण्यासाठी डोळ्यात तेल घालून प्राणपणाने लढणारे आणि सदैव सज्ज असणारे भारतीय जे आपले सैनिक आहेत ते तिकडे आहेत, म्हणून आपण इकडे सुरक्षित आहोत. आणि अशा सैनिकांना छत्रपती शिवाजी महाराजांकडून निरंतर ऊर्जा आणि प्रेरणा मिळणार आहे, हे आपल्यासाठी खूप आनंददायी. आणि म्हणून सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या धैर्याचं महाराज देखील कौतुक करतील, कारण लढवय्या मावळ्याचं नेहमी कौतुक करायचे ते. आणि तशाच प्रकारचं चित्र त्या ठिकाणी निर्माण होईल. वेळ प्रसंगी संकटाशी कसा मुकाबला करावा याचे धडे देखील आपल्या सैनिकांना छत्रपती शिवाजी महाराज देतील असा देखील विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि स्वराज्याचे स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आपले केवळ आदर्श नाहीत, तर ते आपले रक्षणकर्ते देखील आहेत, ते मार्गदर्शकही आहेत. त्यावेळचे काय किल्ले एवढ्या उंचावर बनवले, त्यावेळेस काय होतं, आतासारखं काही नव्हतं, पण त्यावेळेच्या किल्ल्यांची बांधीव आणि त्यांची बांधणी, तोफा, त्यावेळचं इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, वरती गडावर पाणी, सगळं कडे लोटा सकट सगळं ठेवलं होतं त्यांनी, सगळी व्यवस्था करून ठेवलेली.
आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने बलाढ्य अशा अफाट मोगलांना पळवून लावण्याचं, हरवण्याचं काम केलं. त्यांच्या मावळ्यांची फौज ज्या त्वेषाने लढत होती, लढत असे, तसेच आपले सैनिक देखील सीमेवर आज आपला जीव धोक्यात घालून लढतात. आणि म्हणूनच आज आपला देश महासत्तेकडे वाटचाल करतोय. आज आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये अभिमानाने घेतलं जातं. G20च्या दिल्लीतल्या कार्यक्रमात मी होतो सुधीर भाऊ. तिथं पाहिलं की अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, युरोप इथले सगळे देशाचे प्रमुख, जो बायडनपासून सगळे, त्यांची बॉडी लँग्वेज पाहिली. मोदीजींच्याबरोबर असलेलं त्यांचं बॉन्डिंग पाहायला मिळालं. एक आनंद आणि समाधान वाटलं, एक अभिमान वाटला की आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या बद्दल एवढी आपुलकी, एवढं प्रेम, एवढा जिव्हाळा निर्माण करण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. आणि म्हणून आपली अर्थव्यवस्था देखील इतर देशांच्या अर्थव्यवस्था डबघाईला आलेल्या असताना आपली अर्थव्यवस्था टिकून नाही तर ती वाढवण्याचं देखील काम केलं. आणि म्हणून सिंधुदुर्गात देखील मोदी साहेब येणार आहेत आपल्या जानेवारीमध्ये. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांना खूप आदर आहे. आणि मगाशी आपण सांगितलं की ज्या दिवाने आम सभागृहामध्ये आग्र्याच्या शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला खडेबोल सुनावले होते, त्याच दिवाने आम सभागृहामध्ये आपण गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. आणि मी मध्ये कारगिलला गेलो होतो, मी श्रीनगरला गेलो होतो. लाल चौकामध्ये, ज्या लाल चौकामध्ये कुठूनही बॉम्ब आणि कुठूनही गोळ्या यायच्या, त्या लाल चौकातच आम्ही कार्यक्रम घेतला. आणि तिथे गणपती उत्सव देखील साजरा करतात. केवळ आणि केवळ या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी 370 कलम हटवल्यामुळेच हे शक्य झालं. आणि आज तिथे लोक पाहिली अगदी निर्भयपणे त्या ठिकाणी गणपती उत्सव साजरा करताना पाहिलं की एक पाऊल आपण पुढे जातोय. आज महाराजांचा स्पर्श झालेली वाघनकं इंग्लंडहून भारतात आणण्याचा सामंजस्य करार आज सुधीर भाऊंच्या माध्यमातून झालेला आहे. खरं म्हणजे एक अभिमान आहे आपल्याला. खऱ्या अर्थाने प्रत्येकाला या बाबतीमध्ये अभिमान वाटला पाहिजे, गर्व वाटला पाहिजे, एक ऊर भरून आला पाहिजे. जसं आज आम्ही पुणेकर भारत पाक सीमेवर शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करतायत, हे साधं सोपं नाही आहे. याला देखील एक इच्छाशक्ती लागते आणि शिवाजी महाराजांच्याबद्दल एक मनापासून प्रेम लागतं. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वागणुकाबद्दल काही लोक राजकारण करतायत आणि इतिहासाबद्दल शंका निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मला एवढंच सांगायचं आहे, वाघनकं महाराजांची आपल्याकडे येत आहेत याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे, याचा आपल्याला एक गौरव असला पाहिजे, वाटला पाहिजे. आणि ज्यांना असं वाटत नाही, जे शंका घेत आहेत, मला वाटतं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सोडून अफजल खानाचा आदर्श घेतलेला दिसतो आहे. त्याशिवाय असं कोणी करणार नाही. तरी असो, राजकीय भाष्य मी इथे करू इच्छित नाही. परंतु जी वस्तुस्थिती आहे, मला विचारलं पत्रकारांनी, मी म्हणालो अरे बाबा, शिवाजी महाराजांची वागणुकं आपल्या राज्यामध्ये लंडनहून येणं ही आपल्यासाठी मोठी बाब आहे. हे बाकी जो काही इतिहास आहे त्याच्यावर आपल्याला खूप राजकारण करायला नंतर खूप संधी आहे. आणखी इतरही ज्या ज्या काही वस्तू छत्रपती शिवाजी महाराजांनी हाताळल्यात त्या देखील आपण आणण्यासाठी आपला प्रयत्न आहे आपल्या सरकारचा.
आणि सुधीर भाऊ त्यासाठी प्रयत्न करतायत. आणि म्हणून सुधीर भाऊ तर आता एकदमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कार्यक्रमामध्ये एवढा मनापासून भाग घेतात, मनापासून. आमच्या खारगे त्यांच्या सोबत आहेत, सगळी टीम आहे. खरं म्हणजे सुधीर भाऊ छत्रपती शिवाजी महाराजमय झालेले आहेत. आता त्यांचा त्याला देखील हे सगळं मनापासून सगळं लागतं. आणि आम्ही सगळी साधी माणसं आहोत. आम्ही जे पोटात आहे तेच ओटात आहे. पोटात एक ओटात एक असं आम्ही कधी करत नाही. आणि म्हणून जे धाडस करतो, एकदा निर्णय घेतला की घेतला. तो घेतला 1 वर्षापूर्वी. आणि आज तुम्ही पाहताय की गेल्या वर्षभरामध्ये सरकार रस्त्यावर दिसतंय. मग नवरात्री असू द्या, गणपती असू द्या, दिवाळी असू द्या, होळी असू द्या, दहीहंडी असू द्या. गेल्या वर्षा आदरणीय राज्यपाल महोदय जी पिछले बार सरकार जब स्थापित हो गई उसके कुछ ही दिन बाद गोविंदा उत्सव आया था. दहीहंडी फोड़ते ना हम लोगों. और मैंने कहा काय के बंधन सब बंधन खोल दिया और खूब जोर शोर से हो गया. गणपति उत्सव जोर से हो गया, नवरात्रोत्सव हो गया, और इस बार तो बहुत डबल जोर से हो गया. शेवटी आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे, ही आपण वाढवलीच पाहिजे, जोपासली पाहिजे. पारतंत्र्यामध्ये लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणपती उत्सव साजरा करण्याचं आयोजन का केलं? सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे म्हणून. मग काय उत्सवामध्ये काय आपण घरी बसायचं हातावर घडी घालून? ते आम्ही ओपन केलं सगळं. आणि म्हणून आज ही वागणुकं जी आहेत, जी कोणी काही शंका कुशंका शंकासूर किती बडबडले तरी आपण काय लक्ष त्यांच्याकडे द्यायचं नाही. आपण आपलं काम करत राहायचं. आपण म्हणून जे आरोप करतात, मी त्यांना नेहमी सांगतो, मी आरोपाने उत्तर देणार नाही, मी कामातून उत्तर देणार, काम करणार. आणि म्हणून ही वागणुकं भारतात आणल्यावर राज्याच्या विविध शहरामधून लोकांना, नागरिकांना, शिवभक्तांना, शिवप्रेमींना ती दर्शनासाठी ठेवली जातील. आणि खरं म्हणजे आम्ही देखील शिवाजी महाराजांना आदर्श मानून आपण सगळेजण छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेलं सुराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न रात्रंदिवस मेहनत करून, योजना तर मी सांगत नाही, योजना सांगायला गेलो तर 2 तास लागतील. एवढ्या योजना आपण आणि निर्णय आम्ही घेतलेत आणि ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, यासाठी कटाक्षाने आम्ही काम करतोय. आणि म्हणूनच सर्वसामान्य कुटुंबातली सगळं मंत्रिमंडळ आहे. आणि म्हणून आज आम्ही पुणेकर यांनी जो कार्यक्रम हाती घेतला आहे त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आता प्रतिकृती अश्वारूढ पुतळा मार्गस्थ करताना मनामध्ये एकच भावना आहे की हा तिकडे पोचल्यानंतर आणि तिथे उभारल्यानंतर आपल्या 72 सैनिकांना 100,000 हत्तीचं बळ आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी आयोजकांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आपल्या कामामध्ये सुधीर भाऊंनी तो वाहून घेतलेला आहे आणि माझा पूर्ण पाठिंबा त्यांना आहे. त्यामुळे काही चिंता नाही, सरकार आपल्या सोबत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिक्षण, संस्कृती आणि परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व देणारे आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुधीर भाऊंनी आम्हाला शब्द दिलेलाच आहे की यापुढे बॉर्डरवर कुपवारा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जोरात उत्सवाच्या स्वरूपात साजरी होणार आहे आणि आपणही त्यासोबत आहातच. यानंतर एक राजा जो रयतेसाठी जगला, एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला, एक नेता जो लोकहितासाठी झटला, असे असामान्य व्यक्तिमत्व, कर्तृत्व ज्यांनी गुलामी नाकारून स्वराज्याला जन्म दिला, असे अखंड हिंदुस्थानाचे स्वप्न बघणारे, साकारणारे छत्रपती एक उत्तुंग आणि आदर्श आचार विचारसरणीचे उत्तुंग विद्यापीठच म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रथपूजन आणि ध्वजांकित सोहळ्यासाठी त्वरित
या राजभवनाला मान्यता देऊन स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे आमचे लाडके महामहिम राज्यपाल आदरणीय रमेशजी बैस सर यांना मी विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. जम्मू कश्मीर के कुपवाड़ा में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को प्रतिस्थापना करने हेतु इस कार्यक्रम में उपस्थित प्रदेश के मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर जी, श्री विकास खारगे जी प्रधान सचिव, श्री अभय राजे सिरोली जी ट्रस्टी आमी पुणेकर फाउंडेशन, श्री हेमंत जाधव अध्यक्ष आमी पुणेकर फाउंडेशन, आमंत्रितगण, यहाँ कार्यक्रम में उपस्थित शिव प्रेमी भाइयों और बहनों, सबसे पहले मैं सभी शिव प्रेमियों में हार्दिक स्वागत करता हूँ. देश के आराध्य देवत हिंदवी स्वराज के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को जम्मू कश्मीर के कुपवाड़ा में भेजने के पहले राजभवन में विदाई समारोह आयोजित करने के लिए मैं माननीय संस्कृति मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार जी को और आमी पुणेकर फाउंडेशन के ट्रस्टियों का हृदयपूर्वक धन्यवाद देता हूं. RR-21 मिलिट्री बेस की मदद से जम्मू कश्मीर के खूबसूरत कुपवाड़ा क्षेत्र में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा स्थापित करने की इस सराहनीय कार्य पहल के लिए मैं आमी पुणेकर फाउंडेशन और छत्रपति शिवाजी महाराज स्मारक समिति को बधाई देता हूं. मुझे विश्वास है कि यह प्रतिमा हमारे जवानों, अधिकारियों और नागरिकों को निरंतर प्रेरणा प्रदान करेगी. जम्मू कश्मीर की यात्रा पर जाने वाले देश के लोगों के लिए भी वह स्थान प्रेरणा स्थल बनकर उभरेगा, ऐसा मुझे विश्वास है. जैसा कि आप जानते होंगे कि राजभवन जहां हम सभी बैठे हैं, ब्रिटिश शासन के दौरान बॉम्बे प्रेसिडेंसी का गवर्नमेंट हाउस था. वर्ष 1947 में भारत को स्वतंत्रता मिलने से पहले मुंबई राज्य के 16 से अधिक ब्रिटिश गवर्नर यहाँ रह चुके हैं. यह स्थान पश्चिमी भारत में ब्रिटिशों की ताकत का प्रतीक था. छत्रपति शिवाजी महाराज का दृष्टापन देखिए. 300 साल पहले ही उन्होंने ब्रिटिश व्यापारियों और ईस्ट इंडिया कंपनी के खतरे को पहचान लिया था. इतिहास बताता है कि छत्रपति शिवाजी महाराज ने न केवल सूरत पर आक्रमण किया बल्कि अपनी स्वयं की नौसेना बनाने का कार्य भी आरंभ कर दिया. आपको यह जानकर खुशी होगी कि भारत के माननीय प्रधानमंत्री के नेतृत्व में हमारे डिफेंस फोर्सेस ने अपने प्रमुख राष्ट्रीय समारोह राजधानी के बाहर आयोजित करने की परंपरा शुरू की है. इसके अनुसार इस वर्ष 4 दिसंबर को भारतीय नौसेना दिवस समारोह छत्रपति शिवाजी महाराज द्वारा निर्मित सिंधु दुर्ग किले में आयोजित किया जाएगा. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी भी संभवतः इस कार्यक्रम में उपस्थित भाग रहेंगे. अपने राज्य के लिए शिवाजी महाराज का दृष्टिकोण अपने समय से आगे का था. उन्होंने मुगल साम्राज्य के दमनकारी शासन से मुक्त होकर समृद्ध महाराष्ट्र का सपना देखा था. वह मुक्त व्यापार और उद्योग के प्रबल पक्षधर थे. एक मजबूत और आत्मनिर्भर राज्य का निर्माण करके अपने लोगों का कल्याण सुनिश्चित करना, यही उनकी महत्वाकांक्षा थी. छत्रपति शिवाजी महाराज के शासन की एक पहचान उनका न्यायपूर्ण और ईमानदार प्रशासन पर जोर देना था. उन्होंने शासन की एक ऐसी प्रणाली स्थापित की जिसने अपनी प्रजा के कल्याण को प्राथमिकता दी.
चाहे उनकी सामाजिक स्थिति भी हो। शिवाजी महाराज समाज में महिलाओं के महत्व को पहचानने में अग्रणी थे। उन्होंने महिलाओं का सम्मान किया और सुरक्षा प्रदान की, उनकी गरिमा और सुरक्षा सुनिश्चित की। मंत्री महोदय के सामने मैं 2 बिंदु रखना चाहूँगा। भारत के माननीय प्रधानमंत्री ने 2036 में भारत में ओलंपिक की मेजबानी करने की राष्ट्र की इच्छा व्यक्त की है। मुझे लगता है कि छत्रपति शिवाजी महाराज की इस भूमि को अपने बच्चों और युवाओं को विभिन्न खेलों में अभी से तैयार करना चाहिए। हम संकल्प करें कि महाराष्ट्र से हम देश के लिए अधिक से अधिक पदक जीत कर लाएंगे। कुछ महीने पहले मैंने गुजरात के केवड़िया में सरदार वल्लभ भाई पटेल स्मारक का दौरा किया। देश भर से लाखों लोग स्मारक देखने आते हैं। दुर्भाग्य से महाराष्ट्र में बहुत कम लोगों ने शिवाजी महाराज द्वारा निर्मित सिंधु दुर्ग, विजय दुर्ग या पद्म दुर्ग किलों को देखा होगा। 30% लोगों ने भी शिवनेरी और रायगढ़ या सिंहगढ़ या प्रतापगढ़ नहीं देखा। हमें शिवाजी महाराज के किले की ओर अधिकतम लोगों को आकर्षित करने के लिए एक परिस्थिति तंत्र बनाना होगा। यह न केवल हमारे युवाओं को शिवाजी महाराज के आदर्शों को प्रेरित करेगा, बल्कि हमारे लोगों के लिए रोजगार के अवसर भी पैदा करेगा। इसमें अपार संभावनाएं हैं। पहले भी अब मेरे को याद नहीं आ रहा है कि मैंने मुख्यमंत्री जी से चर्चा किया नहीं किया, लेकिन मैंने फडणवीस जी से बात किया था कि शिवाजी महाराज इतने किले बनवाए यहाँ। अगर हम पिछले जितने भी राजा महाराजा थे उनको देखें, वो किले कम महल ज़्यादा बनवाते थे, लेकिन आज महल नहीं बनवाया। हमेशा वो किला में रहना पसंद किए। मैं प्रतापगढ़ किला गया था। बताते हैं कि 550 सीढ़ी है। मैं जब कलेक्टर को बोला कि मैं प्रतापगढ़ किला में देखने जाऊंगा, तो कलेक्टर ने वो जो कंधे में लेकर चलते हैं उसको लेके आ गया। मैं बोला ये क्या है? बोले सर आप नहीं चल पाएंगे, आपके लिए यह है। मैं बोला सर छत्रपति शिवाजी महाराज की जय बोलते हुए मैं सीढ़ी चढ़ूंगा, और 550 सीढ़ी मैंने चढ़ा। जब शिवाजी महाराज के नाम में इतना शक्ति है तो क्या मैं 550 सीढ़ी नहीं चढ़ पाऊंगा? मैं जब 550 सीढ़ी चढ़ के जब ऊपर शिवाजी महाराज के बीच में जाके पूजा किया, कलेक्टर हाँफने लगा था। आज हमारा महाराष्ट्र त्याग, तपस्या और बलिदानों की भूमि है, और मैं चाहूंगा कि शिवाजी महाराज के प्रदेश में जितने भी किले हैं उसकी एक सर्किट बनाया जाए। अगर सर्किट बनने से लाभ ये होगा कि मुझे भी नहीं मालूम कि कौन सा किला कितना दूर है और कहां पे है। अगर सर्किट बनने से एक पुस्तक छप जाएगी कि शिवाजी महाराज के किले यहां यहां पर हैं, इस जिले में है, जाने के साधन क्या क्या है, कितने किलोमीटर की दूरी है, ये सारी जानकारियां जब एक सरकार के द्वारा प्रकाशित की जाएगी तो कोई भी यहां पर पर्यटक आएंगे, पुस्तक को देखकर अपने अनुसार कार्यक्रम बनाएंगे। कोई 2 दिन के लिए आएगा, कोई 1 हफ्ते के लिए आएगा, तो वो 1 हफ्ते में कहां कहां जाऊंगा वो पहले से योजना बना के आएगा। और इससे हम अपने जितने भी किले हैं उसको लोगों को देखने का मौका देंगे और पर्यटन में भी काफ़ी बढ़ावा आएगा। मुख्यमंत्री जी और हमारे मंत्री जी
ऊर्जावान मंत्री जी हैं सुधीर मुनगंटीवार जी, अगर इस तरफ मेरी बातों की तरफ ध्यान दें तो प्रदेश का भी काफ़ी भला होगा और हमें अपने महापुरुष के ऊपर जो गर्व हम करते हैं, दूसरे प्रदेशों के लोग भी आए और शिवाजी महाराज के बारे में जाने। धन्यवाद। जय हिंद, जय शिवाजी, जय भवानी। आदरणीय महामहिम राज्यपाल रमेशजी बैस सर, आपण या कार्यक्रमाला राजभवन दिलात, आपण स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि आता आपले विचार छत्रपती शिवाजी महाराजांवरचे, त्या महाराष्ट्र प्रदेशावरचे विचार ऐकून आम्ही उपकृत झालो। आम्ही आपले कृतज्ञ आहोत। यानंतर औपचारिकतेचा भाग म्हणून आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे, मात्र त्यानंतर पण मी कुणीही जागेवरून उठू नका। आम्ही पुणेकर या संस्थेचे अध्यक्ष हेमंतजी जाधव या ठिकाणी आभार प्रदर्शन व्यक्त करतील। जय शिवराय। महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल रमेशजी बैस, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि सांस्कृतिक मिनिस्टर सुधीर मुनगंटीवार यांचे पहिले आभार मानतो की त्यांनी वेळ देऊन, त्यांच्या बिझी शेड्यूलमधनं त्यांनी वेळ देऊन हा छान कार्यक्रम इथं ऑर्गनाईज केला। त्यानंतर समोर बसलेले आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि आमच्यात सगळ्यात तरुण असलेले पंडित वसंतराव गाडगे जे 94 वर्षाचे आहेत, इथं आलेले आहेत। नंतर भांडे, त्यानंतर जे आहेत ते महाराजांच्या स्मारकाला साठी कन्याकुमारी कुपवाडापर्यंत आलेले आहेत ते आहेत। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं अजून एक नाव की एकनाथ शिंदे जे आत्ता 2-3 दिवस ज्या त्यांनी वेळ देऊन हे सगळं आत्ता केलं आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रयत्न वेळ देऊन हे सगळं आत्ता केलंय, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रयत्न केले असतील तर आमदार राजेश क्षीरसागर यांनी 2 दिवस त्यांच्या पाठीमागे लावतो की नाही सर, मुख्यमंत्री कार्यक्रमात जायलाच पाहिजे, आणि त्यांचे सुद्धा आभार मी व्यक्त करतो। राजेश क्षीरसागरांनी हे फार महत्त्वाचं केलं, त्याच्यामुळे आज मुख्यमंत्री इथं आले। असंख्य हात आहेत पडद्यामागे की ज्यांनी हा कार्यक्रमाला आम्हाला सहकार्य केलेले आहे, सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। यानंतर आम्ही पुणेकर या संस्थेच्या प्रमुख विश्वस्तांना मी विनंती करतो की आपण समोर यावं। महिला पदाधिकारी आणि प्रमुख विश्वस्त यानंतर सर्वांनी आपल्या जागेवरच उभं राहायचे। राष्ट्रगीत होईल, त्यानंतर एक मोठं होईल आणि नंतर बाहेर व्रतपूजन आणि ध्वजांकित सोहळा संपन्न होईल। जनगणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय। मी मान्यवरांना विनंती करतो